भिवंडीत टीईटीचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. 2,26,000 परीक्षार्थ्यांचं भविष्य टांगणीला. पुढील तारीख लवकरच जाहीर होणार. टीईटी पेपर फुटी प्रकरणी तिघांना अटक. 1.5 कोटीला पेपरची विक्री करण्याचा होता प्लॅन. दोषींकडनं 4 प्रश्नपत्रिकांचे संच जप्त. टीईटी पेपर फुटीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. पेपर फुटतात कसे, वडेट्टीवारांचा सवाल. तर पेपर फुटी मागे सरकारचाच हात, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. गद्दार पक्ष सोडून गेले, मात्र कडवट शिवसैनिक कुठेही गेला नाही. आता दौरे करून राहिलेल्या शिवसैनिकांची ताकद दाखवतो. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंकडनं वाशिम विधानसभेसाठी उमेदवाराची घोषणा. सिद्धार्थ देवळेंना आमदार करण्यासाठी तयारीला लागा, वाशिमच्या जनतेला आवाहन. दाऊद वगैरे सोडून द्या, माझ्यासारखे हजारो राऊत शिवसेनेत. किसमे कितना है दम, असेल हिम्मत तर समोर या. संजय राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा. राजेश क्षीरसागरांनी खंडणी मागितल्याचा आरोप. ठाकरेंचे नेते रविकिरण इंगवलेंकडून व्हिडिओ शेअर. कंत्राटदाराकडे टक्केवारी मागत असल्याचा आरोप. झी 24 तास व्हिडिओची पुष्टी करत नाही. एकीकडे शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय आणि इकडे सत्ताधाऱ्यांचं बघा काय चाललंय. आता किती खोके आणि एकदम ओके म्हणायचं. राजेश क्षीरसागरांच्या व्हिडिओ नंतर रोहित पवारांचा सवाल. मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीत संशयास्पद कॅप्सूल वाटप. कॅप्सूल खाल्ल्यानं अनेकांची तब्येत बिघडली. 4घांपैकी एकाला अटक. सर्व कॅप्सूल जप्त. किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा. उद्यापासून पावसाचा जोर वाढणार. 24 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. 10 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार. आणि जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोनं प्रतितोळा 2,200 रुपयांनी तर चांदी 2,000 वधारली.